नमस्कार मित्रांनो. तर दिवस दुसरा. आम्ही काल घरी पोचलो आणि पाऊस चालू झाला आणि मोबाईलला चार्जिंग पण नव्हती. ह्यासाठी आम्ही ब्लॉग पूर्ण केला नाही. आता दुसऱ्या दिवसाचा कंटिन्यू केला आम्ही दुसऱ्या दिवसाचा. तर म्हणजे पाऊस असा लयच भरपूर होता, गरजत होतं, त्यामुळं विषय झाला समजून घ्या जरा. आणि आज दिवस दुसरा. स्वरा गेल्या आता शाळेला. स्वराच कंटिन्यू करणार होती, पण आज रविवार आहे तरी पण त्यांच्या शाळेने कसं अगोदर पण 15 ऑगस्टची सुट्टी होती आणि सोमवारी आता उद्या रक्षाबंधनची पण सुट्टी आणि असं जास्त सुट्ट्या पडतात. त्यामुळं त्यांच्या शाळेने असा निर्णय घेतला की रविवारी पण शाळा घेऊ, म्हणजे उद्या सुट्टी असल्या तर काही फरक पडत नाही. कारण की लहान मुलांना कसं जास्त सुट्ट्या पडल्या का त्यांना समजत नाही ना, त्यासाठी. आणि आमची पण अजून काय आंघोळ झाली नाही. स्वरा मग सकाळी पहाटे 6ला आंघोळ करून ती आवरून शाळेला गेली. तर आम्ही अजून आवरायचं आहे. मी पण अजून आंघोळ नाही केली, म्हणजे इथं कोणीच केली नाही. दाजीने आणि स्वरानेच फक्त आंघोळ केली. मी घे तू आंघोळ केली? ती मोबाईलच्या फिल्टरमुळे ही जरा गोरं दिसते, नाही तर हिनं पण आंघोळ केली नाही. कुठेच आंघोळ केली नाही. आता वाजले किती वाजलेत? 9 वाजले. केली का? बरं, हिनं केली असेल कारण की मी आता उठलो नसो. मी आता उठलोय, असा विषय. जाऊ सोडा. ही किती जर खोटे बोलले तरी ती फिल्टरमुळे झाकून जाते, सगळं फिल्टरमुळे झाकून जाते, काय विषय नाही. तुम्हाला जरा बाहेरचं वातावरण दाखवत जरा थोडं. एकदम गार वारं सुटले. ही त्या दिवशी ह्या झाडाचं नारळ माझ्या डोक्यात पडता पडता वाचले. मी गेल्या सुट्टीला आलतो ना इकडं, म्हणजे उन्हाळ्या सुट्टीलाच होतो इथं. तर एकदम भयानक वारं सुटलेलं आणि ह्या झाडाचं नारळ माझ्या डोक्यात पडता पडता वाचले. तर माझा गेमच होता त्या दिवशी, होय नाही की? त्या तुकते तर ते नारळ झाड आहे ना बाहेर पुढे गेलं. हो गे, मी उन्हाळा सुट्टीला होतो का, तर इथं वर आलेली मी आणि वार एकदम सुटलं आणि ते नारळ पडता पडता माझ्या डोक्यातनं वाचलं. हे खरं नारळ पडला नाही पडला नाही. डोकं माझं चालत नाही. कसं माहिती आहे, ते लहानपणी डोक्यावर पडलो असेल मी, खटावर किंवा बेडवर असं काहीतरी पडलो असेल, त्यामुळे माझं डोकं चालत नाही. तुझं तर कुठं चालतंय? तू तर गाडीवरून पडलेलं लहानपणी. कुछ भी ही पण पडलेली, खरंच ही पण पडलेली. हिचं डोकं चालत ना. आत्ता काही सांगितलं तिला तर एक 5 मिनिटांनी विचारलं तरी हिच्या लक्षात राहत नाही, असा विषय. तर जाऊ सोडा. मी जरा काय करतो, मी फ्रेश होतो पहिला, आंघोळ बिंघोळ करतो मस्तपैकी, मग आपण भेटू. मी आता जस्ट इथं म्हणजे काल आलो नाही तर दीदीच्या घरीच थांबलो, कारण की इथं जरा थोडं शॉपिंग वगैरे आम्हाला करायची होती. तर तुम्हाला दाखवतो की आमची दीदी नाही ना, पूर्ण घराच्या शेजारने पूर्ण सगळे फळांची झाडं किंवा असं सगळी अशी झाडं लावलेली आहेत. तिला असं निसर्ग तिला लय आवडतो, त्यामुळे तिला पूर्ण झाडं लावून टाकले. तुम्हाला दाखवतो. इकडं आपलं घर आहे, ही घर आहे आणि इथं पण झाडं लावली ते. परत घरासमोर इकडं पण झाड आहे ती. तुम्हाला अजून दाखवतो झाडं किती लावले ते, फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो. ही घर, ही आंब्याची झाड आहेत पूर्ण. आणि आपले मित्रमंडळी सगळे, हे 2 मित्रमंडळी, ती पण मित्रमंडळी आपली. म्हैस, 2 शेळ्या. फॅन फॉलोअर्स आपले लय आहेत. फॅन फॉलोअर्स आहे सगळे आपले. ही आणि ती एकटी. बाकीचे आहेत पण ती जरा बाहेर फिरायला गेले.
दुकान मला माहित पण नाही, सांगितले आता जायचं बघत बघत. नाही तुला माहित आहे? आबा तुम्हाला असं दाखवतो हो प्लीज दाखवू नको. ओके ओके डन डन. मी आता स्वराला आणायला चाललोय. स्वराची आता शाळा सुटली वाटते त्यामुळं, तर जाऊ मग आता. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. स्वराला आता स्कूलवरून घेऊन आलो तिला. तिथे कसं आहे बंपर. ए बंप्या सर ठेव. ए बंपर कसं झोपले बघ. ह्या डॉलची तर बघा अवस्था बेकार करून टाकली, कापूस पूर्ण काढूनच टाकलाय. स्वरा नको नको रे, बेचाऱ्याला फाडून टाकले. तू फाटले का? तू फाडले उगच कस काय फाटेल? तुझी मोठी डॉल कशी आहे का? स्वरा लय भुका लागलेत मला. कसं मला तर एवढं भुका लागले, तर स्वरा काय मला जेवायला दे नाही. स्वरा ए स्वरा जेवण जेवण दे प्लीज प्लीज. ही एक बंपर इकडे आहे. ए स्वरा यार तू जेवाय वाढ की मला. स्वरा आता शाळेत ना आली म्हणजे मी घेऊन आलो तिला. गाडीवर घेऊन यायला लागलं पण ती इथं घराच्या जवळपर्यंत ती आलतीच चालत. चांगला चांगला सकाळी आणली. मग आता मी जाणार आहे मोनींच्या देवाला. तर बघूया काय करतात सगळेजण. ही आहे माझी क्यूटची टेडी. पण तिची आता मी सर्जरी केलेली आहे, तर चला आपण जाऊया. तर काही जात मामा म्हणजे माझ्या मम्मीचे मामा येणार आहेत, त्यामुळे आणि मम्मीची आजीसुद्धा येणार आहे, त्यामुळे मी खूप म्हणजे खूप खुश आहे. बाकीच्यांना मी चेकीच केलं नाही. चेकी ओ बॉस चेकी मला माहिती आहे कशी करते, ती चव नसते कशाची. कॉलर काय निके कसा आउटफिट? घाल म्हणलं बाहेर दिसायला बाहेर दिसायला. तुमचा आउटफिट काय सगळ्याच हाय कार काढल्या. हे जुना आउटफिट आहे. तर हे जुना मॉडेल आहे सगळा. आणि ही मस्त पैकी काल नवीन ड्रेस घेतला ह्यांना. नाही नाही ह्यांना नवीन ड्रेस घेतला. मामा पण चाललेत आता. ही आजी मामा आहे आणि ही मम्मी. हा हाय ते पण चालेल. चला ए गंगाई और ए स्वरा तुला बोलत आहेत आपण. ए स्वरा तुला जायचं मी जाऊ का? मी जातो की. हे मोबाईल घेऊन जा स्वरा. ए स्वरा स्वरा निके तुला पण बोलत जा जा की. बाय कर की. सर का हवे जाऊ मग. हा बरोबर. हा चालते चालते.
तर आपल्यासोबत पप्पा पण आहेत, एवढे एक दोन पण आता गाडीवर मम्मी पण आहे काही येऊ नये. आणि इथं तात्यावर झोपले. तर इकडे कवी आहे, हे 4 नंबरची बहीण ताई, ही 3 नंबरची बहीण सोनाली ताई, ही तर बामण तुम्हाला माहिती आहे स्वरा बामण, आणि ही निकू, आणि तिकडे पप्पा मम्मी आहे तीच. तर आम्ही एवढे सगळेजण मिळून चाललो शॉपिंग करायला, म्हणजे साड्या आणायला. तर बघू आजचा दिवस कसा जाते, रक्षाबंधनचा एकदम स्पेशल दिवस होय. कवी काय कसं वाटतंय रक्षाबंधन? खूप छान. आज राखी रक्षाबंधनचं काय तर टायमिंग आहे वाटतं ना, किती? 1:30च्या नंतर बांधायचं. हो काय तर टायमिंग आहे वाटतं, 1:30च्या नंतर राखी बांधायचं असं. तुम्ही सकाळी बांधू नका, बांधलं असलं तर चाललं पण होय. आणि आमच्या इकडं बॉस ही 2 नंबरची तिथे, हिचं काय तर काम होतं वाटतं, त्यामुळं ती दुकानात गेली तिकडं. बिझी आहे ती, बिझी पर्सन असते सारखं, काम येतं. कुठं जाऊ दे, माझा अर्ध जाऊ दे, नाहीतर फुल जाऊ दे. होय नको, काय म्हणते तू? रीलमध्ये का? रीलमध्ये अर्ध डोकं गेले. थांबा मी बघतो पहिला, रीलमध्ये अर्ध डोकं गेले का पूर्ण गेले. चालतंय मग चला मस्त पैकी रील पण बघा माझी, मिस्टर विलास 97 आयडिया अशी रील जाऊन बघा. तर गाईज आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय? आम्ही देवाला चाललोय आता शेटवर. तर भागो मामा मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे मामा. तर गाईज इथं बसली आहे माऊ, इथं निकी माऊ, इथं पप्पा, इकडं ही आणि पिंकी माऊ, आणि इथं मी, आणि इथं माझे पप्पा. इतकं छान ग्रीन व्ह्यू आहे ना, तुम्हाला काय सांगू. तुम्हाला मी त्यांना मगाशी दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ आपण पुढे जाऊ. तर आता माऊचं बोलणं झालंय, त्यामुळं माऊ आता ब्लॉगमध्ये आली आहे. आता आमच्या दोघीचं काही ना काही तर चालू राहणार आहे. ही तर एकदम बोरिंग माऊ. गजब बेइज्जती है. बोरिंग ही तिला काय नाव आहे? हां, entertainment. आणि हे बोरिंग आहे का? आणि ही तर काही ही ज्योती. वाडीच्या पप्पाचं काहीतरी काम आहे, त्यामुळे त्यांनी तिकडं सेवा केंद्रात गेलेले आहेत. त्यामुळे मग आम्ही काल बसलेलो आहे, खूप रिलॅक्स फील होत आहे. तर मग आता आम्ही जाणार आहोत कपड्याची शॉपिंग करायला. मग परत बघूया पुढे काय काय होतं. हा ब्लॉग खूप मजेदार असणार आहे. तर आज तरी पण असं उपयोग काय तर व्हायचं असलं पाहिजे. गाडी मोबाईल मोबाईल दे का?